हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना सर्वप्रथम हर हर महादेव। तर मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे। मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची विधिवत पूजा आपण कशी करावी याबद्दल आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि यावर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून कधीपर्यंत आहे, मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार कधी आहे, मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे उपवास व्रत कसे करावे याबद्दल ही आपण बोलणार आहोत। तर चला व्हिडिओची सुरुवात करते। तर हे आहे गंगाजल। तर सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी महालक्ष्मीची पूजा मांडणार आहोत ना त्या ठिकाणी आपण थोडंसं गंगाजल शिंपडून ती जागा पवित्र शुद्ध करून घ्यावी। महालक्ष्मीची पूजा मांडण्याआधी पूजेच्या ठिकाणी आपण रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचं। आता याच्यावर थोडंसं आपल्याला हळदी कुंकू घालायचं आहे। तर इथं मी काही पाट घेतले आहेत। तर मी महालक्ष्मीची पूजा पाटावर मांडणार आहे। तुमच्याकडे चौरंग असेल तर तुम्ही चौरंगावरही महालक्ष्मीची पूजा मांडू शकता। आता मी इथं पाटावर लाल वस्त्र अंतरलेलं आहे। महालक्ष्मीची पूजा कधीही करत असताना आपल्याला लाल वस्त्राचा वापरच करायचा असतो। सर्वात आधी आपल्याला करायची असते दीप पूजा। तर दीप ठेवण्यासाठी इथं मी थोडंसं तांदूळ घातलं, त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू घातलं। आता आपण याच्यावरती दीप ठेवून घेऊया। दोन्ही दिव्यामध्ये वाती आणि तेल घातलेलं आहे। तर आता दिव्यांची पूजा करूया। सर्वप्रथम आपण दिव्यांना हळदी कुंकू पुष्प आणि अक्षत अर्पण करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे। दीप प्रज्वलित केल्यावर दोन्ही दिव्यांना आपण नमस्कार करायचा। दीप पूजा झाल्यानंतर आपल्याला करायची आहे गणपतीची पूजा। कोणतेही व्रत पूजा करत असताना आपल्याला सर्वात आधी गणपतीची पूजा करायची असते। गणपतींना स्नानाभिषेक करवण्याआधी आपण गणपतींना विराजमान करण्यासाठी इथे एक आसन बनवून घेऊया। तर इथे मी 2 पानं ठेवली आहेत, त्याच्यावर थोडंसं तांदूळ घालायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं मी हळदी कुंकू घातलेलं आहे। याच्या बाजूला मी अजून 2 पानं तांदूळ हळदी कुंकू घालून एक आसन बनवलेलं आहे। तर ते आहे भगवान विष्णूंसाठी। विष्णुदेवांच्या पूजेविना महालक्ष्मीची पूजा अधुरी मानली जाते। महालक्ष्मी ज्या ठिकाणीही जाते भगवान विष्णूंच्या बरोबर जाते, म्हणून आपण भगवान विष्णूंचंही पूजन जरूर करावं। आता मी इथं गणपतींना जल आणि दुधाने अभिषेक स्नान करवणार आहे। तर इथं मी गणपतीची मूर्ती घेतली आहे। तर सर्वात आधी आपण गणपतींना जलाने स्नान करवायचं आहे, त्याच्यानंतर दुधाने स्नान करवायचं आहे आणि परत एकदा जलाने स्नान करून घेणार आहोत। गणपतींना स्नान अभिषेक करवत असताना गणपतीचं नामस्मरण करत राहावं किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जाप करावा किंवा अभिषेक स्नानम समर्पयामी या मंत्राचा जाप करत राहावं। तर इथं आता गणपतींचं स्नान अभिषेक झालेला आहे। आता स्वच्छ वस्त्राने मी गणपतींना छान पुसून घेते। गणपतींना विराजमान करण्यासाठी जे पानाचं आसन आपण बनवलेलं आहे ना तिथं गणपतींना विराजमान करूया। तर माझ्याकडे विष्णूंची मूर्ती नाही म्हणून मी विष्णुरूपी एक सुपारी घेतली आहे। तर आता आपण विष्णुदेवांना अभिषेक स्नान करवणार आहोत। विष्णुदेवांचं नामस्मरण करत सर्वात आधी जलाने मग दुधाने मग परत एकदा जलाने विष्णुदेवांना अभिषेक करून घेतलेला आहे। विष्णुदेवांनाही स्वच्छ वस्त्राने मी पुसून घेतलं आणि त्यांच्या स्थानावर मी त्यांना विराजमान केलं। अभिषेक केलेलं जल आणि दूध मी साईडला ठेवून देते। पूजेनंतर तुम्ही घरातल्या सर्वांना तीर्थप्रसाद म्हणून हे अभिषेक जल वाटू शकता। आता मी इथं गणपतींना आणि विष्णूंना अष्टगंध हळदी कुंकू लावून घेते। गणपतींना इथं मी अष्टगंध आणि सिंदूरचा तिलक लावला। भगवान विष्णूंना मी इथं अष्टगंध आणि हळदी कुंकू लावून घेतलं। तिलक लावून झाल्यानंतर आता आपण इथं गणपतींना आणि विष्णूंना वस्त्ररूपी रवली चढवणार आहोत। तर यावर्षी म्हणजे 2025 मध्ये मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे 21 नोव्हेंबर पासून 19 डिसेंबर पर्यंत आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार येणार आहे 27 नोव्हेंबर या रोजी। वस्त्ररूपी मौली चढवल्यानंतर इथं मी गणपतींना लाल फूल अर्पण केलं, भगवान विष्णूंनाही फूल अर्पण केलं। त्याच्यानंतर गणपतींना आपल्याला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर आता मी इथं गणपतींना आणि विष्णूंना नमस्कार केला। आता आपण कलश स्थापना करूया। कलश ठेवण्यासाठी इथं मी छोटासा चौरंग घेतलेला आहे। तर त्याच्यावर आता मी लाल वस्त्र अंतरते। तर या लाल आसनावर मी थोडंसं तांदूळ घातलं। या तांदळामध्ये आपल्याला अष्टदल काढायचं आहे। कधीही आपण कळस स्थापना करताना कळसाखाली अष्टदल काढावं आणि त्याच्यावरच कळस स्थापना करावी। तर अशा प्रकारे छोट्याशा काडीच्या सहाय्याने मी तांदळामध्ये अष्टदल काढून घेतलं। आता आपल्याला अष्टदलावर थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग त्याच्यावर आपण कळस ठेवणार आहोत। मार्गशीर्ष गुरुवारी दिवसभर उपवास करावे, संध्याकाळी महालक्ष्मी पूजन करावे, महालक्ष्मी व्रत महात्म्य वाचावे, महालक्ष्मीला गोड काहीतरी करून नैवेद्य दाखवावा आणि त्याच्यानंतर आपण उपवास सोडावा। अष्टदलावरती हळदी कुंकू वाहिलं, त्याच्यावर कळस ठेवला। आता आपल्याला कळसामध्ये थोडंसं हळदी कुंकू अक्षत फूल सुपारी आणि एक नाणं घालायचं आहे। कळसावरती 5 विड्याची पानं ठेवून घ्यावी। तर आता या कळसावर मी लक्ष्मीच्या स्वरूपासह एक श्रीफळ ठेवते। तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। तर मला कळसाला साडी नेसवता येत नाही म्हणून मी असं छोटीशी रेडीमेड साडी घेतलेली आहे। आता लक्ष्मीला ही साडी घालून घेऊया। मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या पूजेसाठी आपल्याला काय काय सामग्री लागते यावरही मी व्हिडिओ बनवलेला आहे। तर तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्याची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये दिली आहे। महालक्ष्मीला लाल रंगाची ओढणी चढवली। आता आपण महालक्ष्मीला अष्टगंध हळदी कुंकू लावून श्रृंगार करूया। हळदी कुंकूचा श्रृंगार झाल्यानंतर आता आपण महालक्ष्मीला अलंकाराचा श्रृंगार करणार आहोत। तर इथं मी एक छोटासा नेकलेस घेतलेला आहे, तो महालक्ष्मीला घातला। त्याच्यानंतर आता आपण महालक्ष्मीला मंगळसूत्र घालून घेऊया। तर आता मी महालक्ष्मीला कानातील कुंडल घालून घेते, त्याच्यानंतर नथ घालते। तर तुमच्या भक्तीप्रमाणे तुम्ही महालक्ष्मीचा श्रृंगार करू शकता। महालक्ष्मीला आता इथं मी नथ घालून घेतली। आता आपण काजळ लावून घेऊया, थोडी लाली लावून घेऊया, त्याच्यानंतर आपण फुलाचा श्रृंगार करणार आहोत। तर माझ्या हृदयात असलेला भक्ती भाव प्रेमाने केलेला महालक्ष्मीचा श्रृंगार तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा। तर महालक्ष्मीच्या श्रृंगारासाठी इथं मी मोगऱ्याचा हार आबोलीचा हार घेतलेला आहे। तर आता आपण तो महालक्ष्मीला चढवूया। त्याच्यानंतर इथं मी एक गुलाबाचं फूल ही महालक्ष्मीला चढवलं। तर आता मी इथं महालक्ष्मी समोर रांगोळी
रांगोळी काढून घेते। महालक्ष्मी समोर अशा प्रकारे रांगोळी घालून पूजेची जागा मी सुशोभित करून घेतली। कोणतीही सेवा पूजा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही, तर आता आपण संकल्प घेऊया। सर्वप्रथम उजव्या हातात थोडंसं पाणी घेऊन ते ताम्हणात सोडायचं। त्याच्यानंतर परत एकदा उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि ओम केशवाय नमः हा मंत्र म्हणून त्या पाण्याचं आचमन करायचं। दुसऱ्यांदा परत एकदा जल घ्यायचं आणि ओम माधवाय नमः या मंत्राचा जप करून परत एकदा पाण्याचं आचमन करायचं आणि तिसऱ्यांदा परत एकदा जल हातावर घेऊन ओम नारायणाय नमः या मंत्राचा उच्चार करून परत एकदा आचमन करायचं। तर असं 3 वेळा आपल्याला आचमन करायचं आहे आणि शेवटला परत एकदा हातावर जल घेऊन ताम्हणात सोडावं। त्याच्यानंतर आपण हात स्वच्छ पुसून घ्यावा। तर आता हे आचमनीचं जल मी साईडला ठेवून देते। तर आता आपल्याला उजव्या हातात थोडीशी अक्षता, एक फूल आणि थोडंसं जल घ्यायचं आहे आणि अशी प्रार्थना करावी की हे महालक्ष्मी आई, आजपासून मी तुझा मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा करण्याचा संकल्प करते, माझी पूजा तू स्वीकार करून घे, असं म्हणून हातातील अक्षता, फूल आणि जल महालक्ष्मी समोर सोडून द्यावा। संकल्प केल्यानंतर परत एकदा महालक्ष्मीला हळदी कुंकू लावून घ्यायचं, फूल चढवायचं। माझ्याकडे अजून थोडी फुलं होती, तर अशा प्रकारे महालक्ष्मीच्या आजूबाजू मी फुलांनी सजावट केली। मार्गशीर्ष गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत महात्म्य पुस्तक याचंही पूजन आपल्याला करायचं असतं, तर हे पुस्तक ही मी पूजनामध्ये ठेवून दिलं। महालक्ष्मी व्रत महात्म्य पुस्तकालाही आपल्याला हळदी कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे। महालक्ष्मी समोर आपण ओटी जरूर ठेवावी। तर इथं मी एका पानावर थोडंसं तांदूळ, खोबऱ्याची वाटी, खारीक, बदाम, सुपारी आणि हळकुंड घेतला आहे, तर हे महालक्ष्मी समोर ठेवून देते। त्याच्यानंतर महालक्ष्मी समोर आपल्याला 16 श्रृंगार ही जरूर ठेवायचं आहे। 16 श्रृंगारामध्ये मी इथं घेतलेली आहे लाल ओढणी, हळदी कुंकू, मेहंदीचा कोन, लिपस्टिक, सिंदूर, नेलपेंट, बांगड्या। तर अशी श्रृंगार सामग्री तुम्ही महालक्ष्मी समोर ठेवावी। त्याच्यानंतर महालक्ष्मी समोर इथं मी प्रसादासाठी 5 फळे ठेवली, थोडेसे ड्रायफ्रुट्स ठेवले। महालक्ष्मीला आपण दूध आणि साखरेचा नैवेद्य जरूर दाखवावा। पूजेनंतर आपल्याला अक्षता व्हायचा असतात, म्हणून इथं मी थोडीशी अक्षता घेतली आहेत। नैवेद्य दाखवण्यासाठी इथं मी थोडंसं पाणीही ठेवून घेतलं। तर इथं मी अजून 2 दिवे घेतलेले आहेत, तेही महालक्ष्मीच्या आजूबाजू ठेवून देते। तर आता आपल्याला धूप दाखवायची आहे, तर अशा प्रकारे मी महालक्ष्मीला धूप दाखवून घेतली। महालक्ष्मीला धूप दाखवल्यानंतर आता आपण करूया महालक्ष्मीची आरती। सर्वप्रथम आपल्याला गणपतीची आरती करायची आहे। गणपतीची आरती झाल्यानंतर आपण लक्ष्मीची आरती करणार आहोत। आरती पूर्ण झाल्यानंतर आरती भोवती अशा प्रकारे थोडंसं जल सोडावं। त्याच्यानंतर घरातल्या सर्वांना आरती द्यावी, आपण ही आरती घ्यावी। तर महालक्ष्मीला प्रसादासाठी जे काही ठेवलेलं आहे ना, त्याच्या भोवतीही पाणी सोडून अशा प्रकारे महालक्ष्मीला नैवेद्य दाखवावा। पूजेनंतर महालक्ष्मीला नमस्कार करायचा आणि प्रार्थना करायची की हे महालक्ष्मी आई, पूजा करते वेळी माझ्या हातून काही कळत नकळत चुकी झाली असेल तर मला माफ कर आणि माझी पूजा तू स्वीकार करून घे, अशा प्रकारे प्रार्थना करावी। तर मी माझ्या घरी महालक्ष्मीची पूजा अशा तऱ्हेने करते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करा, आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत जय महालक्ष्मी।